जी काय आव्हानरूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा पूर्णतः शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओम शिव. हात वर गेला बघा लगेच. नमस्कार, मी ज्ञानेश्वर जाधव. आपण पाहिले ही क्लिप ज्यामधून गडगे महाराज विविध आजारांचं मंत्राद्वारे निराकरण करतायत. कॅन्सरची गाठ असो किंवा इतर कुठलीही गाठ असो किंवा समस्या असो, त्याचं 1 मिनिटात पाणी कसं करायचं हे गडगे महाराजांकडून शिकलं पाहिजे. मला एकदा एक गाठ उठली होती इन्फेक्शनची, आणि त्यासाठी मी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी ती गाठ स्वतः हाताळली, स्वतः त्या गाठीला दाबून बघितलं, तरीही त्यांना गोळ्या दिल्यानंतर ती 1 महिन्यानंतर गाठ जिरली. मग विचार करा. आणि हेच गडगे महाराज ती गाठ 0 मिनिटात त्याचं पाणी करतायत. हा संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी या गावातला हा पोंदू गडगे कॅन्सरच्या गाठीचं पाणी करतो. कित्येक वर्ष कॅन्सरवर संशोधन करतायत डॉक्टर, आणि हा शू शू करतो आणि गाठी गायब करतो. आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत चोखामेळा या सर्वांनी खऱ्या अर्थाने धर्माची शिकवण दिली. त्यांनी कधी पैसे मागितले नाही, त्यांनी कधी भीती दाखवली नाही. त्यांनी फक्त प्रेम, सत्य आणि आपण जे करतो ते कर्म शिकवले. आज त्याच महाराष्ट्रात हे भोंदू लोक संतांच्या नावाने धंदा करतात, आणि हे आपण सहन करायचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, ऐसा ज्याचा हरी. जो चुकतो त्याला सांगण्याचे धाडस हाच खरा धर्म आहे. जेव्हा लक्ष्मणाला बाण लागला त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी खुद्द हनुमानाला संजीवनी आणायला सांगितली, आणि ते आणल्यानंतर त्याचा लेप लावून लक्ष्मण बरे झाले. असेच नाही, छुमंतर करून. त्यासाठी ही संजीवनी लागली. मला माहित आहे काही जण म्हणतील की हे देवाविरुद्ध बोलतोय. देवाविरुद्ध नाही, मी अंधश्रद्धेविरुद्ध बोलतोय. या महाराजाकडे नंबर लावण्यासाठी 5,000, लवकर नंबर लावण्यासाठी, अन्नदानासाठी पावती फाडा 11,000ची, होम हवन करण्यासाठी 21,000, 25,000, 50,000 रुपये सुद्धा. असे पैसे घेणे गुन्हा आहे. मंत्रोपचाराने रोग बरा करतो म्हणून सांगणे हा गुन्हा आहे, आणि यासाठी 6 महिने ते 7 वर्ष तुरुंगवास आणि 5 ते 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. संत तुकाराम महाराज हे केवळ संत नव्हते, ते क्रांतिकारी समाज सुधारक होते. त्यांनी आपल्या अभंगामधून समाजातील या खोट्या भोंदूगिरीला आणि श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला थेट आव्हान दिलं होतं. ते म्हणत, देव पाहिजे तर भेटे सर्वांशी, नको मध्यस्थी कोणाची. याचा अर्थ काय? देव भेटण्यासाठी कोण्या बाबाची, भक्ताची, मध्यस्थीची गरज नाही. देव तुमच्या मनात आहे, तुमच्या कर्मात आहे. मग हे बाबा कशाचे मध्यस्थ आहेत? हे तुमच्या देवाचे मध्यस्थ नाहीत, हे तुमच्या पाकिटाचे मध्यस्थ आहेत. आणि अशामुळेच या आर्थिक, मानसिक शोषणापर्यंत हे पोचतात आणि तुम्हाला शोषतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्याला गडगे नाही तर गाडगे बाबा शिकण्याची गरज आहे. अन्यथा आपलं शोषण थांबणार नाही, आणि अशा मंत्रोपचाराने कॅन्सर वगैरेच्या गाठी निघून जात नाहीत मित्रांनो. त्यासाठी कित्येक डॉक्टर संशोधन करतायत. त्यासाठी तुम्ही दवाखान्यात डॉक्टरला दाखवून उपचार करू शकता. अशा गाठी जात नाही, फक्त तुमची फसवणूक होते, तुमच्या खिशातून पैसा काढला जातो. आज इथेच थांबतो. धन्यवाद.